सावकार, महाराज ध्यानस्थ बसले आहेत. कृपा करून त्यात विघ्न आणू नका. आम्ही महाराज ध्यान धारणेतून बाहेर येण्याची वाट पाहत आहोत आणि तुम्ही मात्र बस चोंबड्या. सावकार, तुझं घर माझ्याजवळ गहाण ठेवणारा तू आणि मला शिकवतोस. महाराज, सावकार, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. महाराज, तू येत नाहीस तोवर ध्यानातून बाहेर यायचं नाही हे आम्ही ठरवलंच होतं. महाराज, माझ्या मनात एक इच्छा आहे. आणि ओळखली आहे ती. महाराज, जा, तुझ्या मुलाचं लग्न गौरीशी होईल. महाराज, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. महाराज, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात, गण गण गणात. काय हो, असे अस्वस्थ का दिसताय? नाही, मी अस्वस्थ नाहीये. मग आपले महाराज ना अगदी भोळे सांबच आहेत. काय झालं? हा, महाराजांना माणसं कळतात. एखादा भक्त जर मनोभावे निरपेक्ष भावनेने त्यांची भक्ती करत असेल ना, तरी महाराज त्याची परीक्षा घेतील. पण एखादा भक्त स्वार्थी हेतून त्यांच्याकडे काहीतरी मागायला आलेला आहे हे त्यांना कळत असून देखील त्याची इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद देऊन टाकतील. अहो, जरा मला सांगाल का नीट? असं काय सावकाराने महाराजांजवळ मागितलंय जे महाराजांनी द्यायला नको होतं? त्या सावकारानं आपल्या उर्मट आणि सावकारीनं उन्मत्त झालेल्या मुलाशी शेगावातल्या सर्वात सुंदर तरुणी गौरीचं लग्न व्हावं अशी इच्छा महाराजांपुढे प्रकट करून दाखवली. महाराजांनी कसलाही विचार न करता तुझ्या मुलाचं त्या गौरीशी लग्न होईल असा आशीर्वादही देऊन टाकला. आता बोल. आता मी काय बोलू? मी तर म्हणते तुम्ही काही बोलू नका. या बाबतीत ना आपलं ज्ञान खूप तोकडं आहे. अहो, महाराजांसारख्या संतांचं बोलणं ना आपण अगदी शब्दशः घेतो. त्यांना बोलायचं असतं काहीतरी वेगळंच, जे घडून गेल्यानंतर मग आपल्याला उमगतं. आलात तुम्ही? गेला होतात ना गजानन महाराजांकडे? हरीविषयी सांगितलं तुम्ही महाराजांना? हरीचा मुलगा आणि हरीचा शाप याविषयी महाराजांना काही सांगावं लागलं नाही. महाराज त्रिकाल ज्ञानी आहेत. म्हणजे हे तुम्ही न सांगता महाराजांनी आधीच ताडलं होतं? ते नाही, पण आपल्या रघुनाथाचं लग्न गौरीशी लावू देऊ इच्छितो हे मात्र ताडलं होतं. काय खरं सांगताय? हो, आणि महाराजांनी रघुनाथाचं लग्न गौरीशीच होईल असा आशीर्वादही दिलाय. वा वा वा, म्हणजे देवच पावला म्हणायचा. तू उगाच घाबरत होतीस. मी म्हणालो होतो ना, कावळ्याच्या शापानं ढोरं मरत नसतात. कोण तो हरी आणि काय त्याची लायकी? जन्मभर आमचंच मीठ खाऊन आम्हालाच शाप देतो. त्याचा शाप कसा होईल आपल्याला? बरं, आणखी काही म्हणाले का महाराज? महाराजांचं सोड, मी काय सांगतो ते ऐक आणि नीट लक्षात ठेव. आपल्या हातून एखादं पाप घडलं ना, तसं घाबरून जायचं नसतं. पापाचं देखील क्षालन होतं. देवळात जाऊन देवदर्शन घेतलं, साधू संतांना भेटवस्तू देऊन त्यांचे पाय धरले की ते भरभरून आशीर्वाद देतात. मग कुठला आलाय पाप आणि कुठला आलाय शाप? आता रघुनाथाच्या लग्नाच्या तयारीला लागा. बऱ्याच दिवसापासून एक प्रश्न आमच्या मनात घर करून आहे. त्याला घराबाहेर काढ आणि आमच्या समोर मांड. महाराज, बरीच लोक तीर्थयात्रेला जातात, पवित्र नद्यांमध्ये स्नान करून देवदर्शन घेतात. असं केल्यानं आपली सगळी पापं धुतली जातील असा त्यांचा समज असतो. हे खरं आहे का? अत्यंत चुकीचा समज आहे. अनेक पाप करून तीर्थक्षेत्री जाऊन पवित्रतेने स्नान करणारी माणसं हे त्या नदीचं पावित्र्य दूषित करीत असतात. शेकडो पायऱ्या चढून देवदर्शन घेतात, हा त्यांचा समज चुकीचा आहे. ते फक्त मूर्तिकाराने घडवलेल्या मूर्तीचं दर्शन घेतात,
देव त्यांना कधीच दर्शन देत नाही. महाराज, मी अशी अनेक माणसं बघितली आहेत जी स्वतःच्या पापाचा पाढा वाचतात. आम्ही दान धर्म करून पुण्य कमावतो आणि म्हणून आम्ही केलेली सगळी पापं धुतली जातात असाही त्यांचा समज असतो. हे देखील चुकीचं आहे. पाप पुण्याची बेरीज कधीही शून्य येऊ शकत नाही. 2 पापकर्म आणि 2 पुण्यकर्म केली म्हणजे हिशोब संपत नाही. पाप ते पापच आणि पापाला प्रायश्चित्ताशिवाय पर्याय नाही. पापाची पाठी कोरी असेल आणि एवढूस पुण्य तरी पदरी पाडून घेतलं असेल तरी ते आयुष्यभरासाठी पुरतं. एवढं मोठं पुण्य 7 जन्म उरतं. ओ फुटानं घ्या फुटानं. ओ दादा फुटानं घ्या. ओ घ्या की फुटानं घ्या फुटानं. ओ दादा घ्या चणे घ्या चणे. ओ दादा घ्या चणे घ्या. घ्या ना ताजे ताजे. ओ घ्या की तुझ्याकडे बघा तरी ताजे ताजे. बिचारी ओरडते ओरडते कधी फुटानं घ्या फुटानं. एकदम बरी आहे. फुटानं दे की. ओ दादा हे घ्या. सुंदर दिसते. वहिनी कशा आहेत दादा? चांगली जिरवलीस. सवय झाली आता. बाजारात येतेस तेव्हा तीट लावून येत जा बाई, नजर लागेल कोणाची. घ्या चणे घ्या चणे. ओ दादा घ्या चणे घ्या. घ्या ना ताजे ताजे. ओ भाऊ घ्या. अगं ऐकलत का? या बाजारातली आज माझी शेवटचीच वेळ. म्हणजे उद्यापासून मला बाजारात येऊन हा ठेला लावायची गरजच लागणार नाहीये. का बरं? कारण माझं लग्न ठरलंय. म्हणजे तुला हवा होता तसा राजकुमार मिळाला तर? हो. काय सांगतेस काय? कोण आहे तो नशीबवान? आपल्या सावकारांचा मुलगा रघुनाथ. काय? चणे घ्या चणे. ओ घ्या दादा चणे घ्या. ओ ताई घ्या. ओ वहिनी घ्या चणे घ्या. ओ भाऊ ओ घ्या चणे घ्या. ओ बघा कुरकुरीत आहेत चांगले. ओ घ्या की चांगले. एवढे ओ बाबा घ्या. महाराज महाराज गजानन महाराज. गौरी, चणे अगदी ताजे ताजे दिसत आहेत. आम्ही घेतो थोडे. ए गण्या, ठेवते चणे. फुकटचं खायची सवय झालीये. महाराज महाराज. गण गण गणात. कशी आहेस निंबाबाई? ठीक आहे महाराज. तुम्हाला चण हवं? माझ्याकडे चण आहे. घ्या की पाहिजे तेवढं घ्या. या या महाराज. चणे अगदी कुरकुरीत आहेत. आवडले? हो. पण महाराज बघ ठेवलेत का? अगं तू इतक्या प्रेमाने चणे खाऊ घातलेस की 2-4 दाणे खाऊनच आमचं मन अगदी तृप्त झालं. महाराज आमचे आशीर्वाद आहेत तुला. गण गण गणात होते. गण गण गणात होते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. हरी बुवा, कसे आहात? छान उत्तम. तुम्ही कसे आहात बंकटलाल शेठ? महाराजांच्या कृपेनं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आज मंगळवार, बाजाराचा दिवस. बाजार हाट करून येतो म्हणतो. एकटेच? वहिनी नाही सोबत? नाही, आज तिला बरोबर नाही घेऊन आलो. का? तिच्यासाठी तिला चकित करेल अशी एखादी वस्तू घेऊन जाईन असं म्हणतो मी. छान छान. घ्या घ्या जरूर घ्या. पण घरी जाताना निंबाबाईच्या ठेल्यावरच्या फुटाणे घेऊन जायला विसरू नका. का बरं? असं काय विशेष आहे त्यांच्याकडच्या फुटाण्यात? त्याचं काय बंकटलाल शेठ, आपले गजानन महाराज बाजारातून फेरफटका मारत होते आणि त्यांनी गौरीच्या ठेल्यावरचे थोडे फुटाणे उचलले. तशी ती डाफरली त्यांच्यावर. बापरे, महाराजांवर डाफरले? तर काय. पण निंबाबाईने मात्र त्यांना आदरपूर्वक आपल्या ठेल्यावरती नेले आणि प्रेमपूर्वक फुटाणे खाऊ घातले. तशी ही रीक लागली त्यांच्या ठेल्याबाहेर आणि गौरीच्या ठेल्याबाहेर माशीही फिरकली नाही. महाराजांची लीला नगरी बुवा, ही सगळी महाराजांची लीला आहे. भाव तिथे देव आणि देव तिथे भक्तगण. निंबाबाईंच्या ठेल्याबाहेर जी रेग लागली ना, ही महाराजांच्या भक्तगणांचीच आहे.
मी फुटाणे घेऊन जातो. गण गण गणात बोते, गण गण गणात. या दादा घ्या. पाहिलंस गौरी, म्हातारी म्हातारी म्हणून तिला हिनवलंस ना तू. त्या निंबाबाईच्या ठेल्यावर आज चणे घ्यायला झुंबड उडालीये. गजानन महाराजांची कृपा. रूपाचा गर्व होता ना तुला. महाराजांनी गर्व केलं. घ्या चणे या दादा घ्या. होतंय ना सगळं मनासारखं? हो तर, पण थोडी काळजी वाटते. कसली ग? तुम्ही तुमच्या सुनेशी कसं वागाल याची. हा? नाही म्हणजे गौरीला गरिबा घरची मुलगी म्हणून तुम्ही हिणवणार तर नाही ना. तसं असतं ते हे लग्न होऊ दिलं असतं का मी? तसं नाही हो, पण हे बघ, आपलं लग्न होऊन किती वर्ष झाली? तू बघतेस ना, सावकारकी करायची म्हणजे किती कामं असतात. या कामाच्या रगाड्यात मी तुला कितीसा वेळ देऊ शकलो. घरात सुनाली किती तू आणि रघुनाथ. मला आवडणार नाही असं गौरी जोपर्यंत वागत नाही तोपर्यंत काय मी तिच्या वाटेला जाणार नाही. तशी वेळच येऊ देणार नाही गौरी. उगाच नाही ती सून म्हणून माझ्या मनात भरली. हे बघ, कौतुक पुरे, प्रचिती येत नाही तोपर्यंत देवाला सुद्धा देव मला तयार होणार नाही मी. येईल. एकदा का गौरी उंबरठा ओलांडून घरात आली की तुम्हाला प्रचिती येईल. असो, मानपानाचं काय? मानपान नको. अहो नाही झेपणार त्यांना. त्यांना कोण सांगायला जाते? आपण इथले सावकार, आपण आपल्या इच्छतेप्रमाणे थाटमाट देणं घेणं करायला हवं. नाहीतर लोक तोंडात शेण घालतील, म्हणतील सावकाराची दानतच नाही. कोणाचं मानपान करायला नको म्हणून गरिबागारची सून केली सावकारानं. कोणी काही म्हणत नाही. हा, पण आपणच आपली हौस आणि आपल्या पाहुण्यांची हौस पुरवायची. आणि हो, रघुनाथचंही मत ध्यानात घ्यायला हवं. पण गेलाय कुठे तो? तुम्हीच धाडलात ना त्याला वसुली करायला. बराच उशीर होतोय त्याला वसुली घेऊन यायला. का पुढल्या 7 पिढ्याकडनं वसुली करून घेऊन येतोय या पठ्ठ्या? सावकार सावकार सावकार. काय झालं मुनीमजी? काय आभाळ कोसळलं की वीज? आभाळच कोसळलंय सावकार. हा? कसं सांगू कळत नाही. सांगून मोकळे व्हा. इथे लग्नाच्या तयाऱ्या लागायचं आम्हाला. कोणाचं लग्न लावताय आता सावकार? मुनीमजी, मुनीमजी, भरल्या घरात असं अभद्र काय बोलताय? अहो, साप चावल्याचं निमित्त झालं आणि छोट्या सावकारांनी जागीच प्राण सोडला. हो, रघुनाथ सावकार गेले. हो सावकार, कुणालाही मरण चुकलं नाही. जेव्हा तुमच्या पोराला यम घेऊन जायला येईल ना, तेव्हा त्याच्या समोर बक्कळ पैका होता. तो तुमच्या पैक्यावर तुंकल. हा या गरीबाचा शाप आहे. या गरीबाचा शाप आहे. या गरीबाचा शाप आहे. घे व्यंकट. महाराज, आपल्या शत्रूचं हित चिंतावं असं आपण नेहमी सांगत असता. आत्ता जी बातमी माझ्या कानी आली ती ऐकून मला खूप वाईट वाटलं. सावकाराच्या मुलाचं लग्न गौरीशी होणार असं आम्ही म्हणालो होतो. नाही महाराज, प्रत्यक्षात असं काही घडलेलं नाही. अहो, सावकाराच्या मुलाचा मृत्यू हा सर्पदंशानं झालाय. तेच तर आम्ही म्हणालो. नाही नाही महाराज. नाही कसं? आमच्या म्हणण्याचा अर्थ सावकाराने वेगळा घेतला. गवर म्हणजे शेणाची गवर. मृत्यू नंतरही गवर सावकाराच्या मुलासमवेत चितेवर चढवली जाणार होती. गौरीचं लग्न सावकाराच्या मुलाशी होणार होतं ते अशा प्रकारे. त्यांनी अर्थ घेतला गौरीशी. आम्ही गवर म्हणालो, त्यांना गौरी वाटलं. त्यात आमची काय चूक? महाराज, माझी कांता म्हणते ते खरं आहे. कधी कधी आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं संतांच्या सांगण्याचा शब्दशः अर्थ घेतात आणि चूक करतात. व्यंकट, सावकाराच्या मुलाचा मृत्यू अटळ होता. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.
गण गण गणात बोते. महाराज महाराज रघुनाथ गेला, माझा रघुनाथ गेला. आता रडून काय उपयोग? तू नेहमीच पाप करीत आलास, पण पापाचं प्रायश्चित्त मात्र घेतलं नाहीस. आपण केलेलं पाप आपल्या मुलाबाळांना होतं आणि नेमकं तेच झालं. एकीकडे तुझ्या पापाचा खडा भरत होता आणि तिकडे रघुनाथच्या आयुष्याचा. महाराज आता रडत आमच्या पायाशी बसून काय उपयोग आहे? पण तुझ्यामुळे ज्यांना ज्यांना रडावं लागलं त्यांच्या ओठावर हसू उमलेल असा वाग. उर्वरित आयुष्यात सुखी होशील. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. जा तू सावकार, जा. गौरी, अशी झाडाआड का उभी आहेस? ये बाळ, आमच्या समोर ये. ये बाळ, ये. महाराज, महाराज माझं चुकलं महाराज. मी चुकले महाराज, मला क्षमा करा. माझ्या आजीसमोर निंबाबाईंना मी नको नको ते बोलले. तुमच्याशिवाय तुसडेपणाने वागले. तुमच्यामधला देव मी नाही पाहू शकले महाराज, मला क्षमा करा. गौरी, गर्वाचं घर खाली असतं तेच आम्ही तुला दाखवून दिलं. ज्या सौंदर्याचा तोरा तू मिरवीत होतीस ते सौंदर्य चिरकाळ टिकणारं नाही. चिरकाळ टिकतं ते मनाचं सौंदर्य. हो महाराज. पैशाच्या श्रीमंतीतच तू स्वतःचं सुख शोधण्याचा प्रयत्न केलास म्हणून निंबाबाईच्या नातवाचं स्थळ नाकारलंस. पण तिचा साधेपणा, विनम्रपणा हा लाख मोलाचा होता. सोन्याचा तुकडा जरी धुळीत पडला तरी ते सोनंच असतं गौरी. त्या सोन्याचं मंगळसूत्र तू गळ्यात घाल, सुखी होशील. गण गण गणात बोते, महाराज गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. सौंदर्याचा गर्व करण्यापेक्षा मनाचं सौंदर्य जपावं